विकर्ता गहनः गुहः व्यवसायः व्यवस्थानः. 381 विकर्ता विचित्रं भुवनं सुंदर विविधरंगी हे जड विश्व क्रियते निर्माण करणारा इति विकर्ता. हा तो विकर्ता स एव भगवान विष्णू, तो भगवान विष्णूच आहे. स्वयंपासून ज्यांनी अनंत आत्म अभिव्यक्ती निर्माण केल्या तो विकर्ता. ओम विकर्त्रे नमः. 382 गहनः स्वरूपम म्हणजे त्याचं स्वरूप, सामर्थ्यम सामर्थ्य, चेष्टितम म्हणजे क्रिया किंवा वागणं, तस्य ज्याचं, ज्ञातुं न शक्यते जाणता येत नाही असा. म्हणजे ज्याचं स्वरूप सामर्थ्य त्याचं क्रिया ह्या जाणता येऊ शकत नाही, ज्या गहन असतात असा तो गहनः. अज्ञेय म्हणजे कोणत्याही ज्ञानाच्या उपकरणांनी किंवा धारणेने जाणला जाऊ शकत नाही असा जो तो गहनः. अशी वस्तू नाही, किंबहुना तो स्वतःच सर्व इंद्रियांचं विषय आणि धारण करता आहे असा गहनः. ओम गहनाय नमः. 383 गुहः गुहते म्हणजे लपतो, संवृणोती म्हणजे स्वतःला पांघरून घेतो किंवा लपवतो, स्वरूपादी आपलं रूप, निज माया स्वतःच्या मायेनी म्हणजे स्वतःच्या मायेच्या मागे लपणारा, स्वतःला मायेनी कव्हर करून आपलं रूप वगैरे लपवणारा असा जो तो गुहा. गुहाचा दुसरा अर्थ होतो गुहेत राहणारा किंवा लपलेला. आणि गुहा म्हणजे हृदयामध्ये लपलेला तो गुहा. प्रत्येक जीवित प्राण्यांचं जो मूळ आहे आणि स्वमायेने स्वरूप जो लपवतो, महान साक्षी रूपात प्रत्येक निर्मितीत जो असतो असा गुहा. ओम गुहाय नमः. 384 व्यवसायः संविद म्हणजे ज्ञान किंवा जाणीव मात्र पूर्णतः. स्वरूपत्वात व्यवसायः म्हणजे जाणीवेच्या किंवा ज्ञानाच्या स्वरूपात असणारा तो व्यवसाय. दृढ म्हणजे योग, योगासाठी आवश्यक. बुद्धी शुद्ध, व्यवसायात्मका बुद्धी एकेह कुरु नंदन असं गीतेमध्ये सांगितलेलं आहे. बुद्धी शुद्ध स्थिर, मनात कोणतेही विकार नाहीत असा जो दृढ आहे, असं झाल्यावरच ज्याचा योग होतो. म्हणून योगी लोक बुद्धी एकाग्र करून त्याच्याशी योगाचा प्रयत्न करतात. असा जो की ज्याला जो ज्ञानाच्या जाणीवेच्या रूपातच आहे असा तो व्यवसाय. ओम व्यवसायाय नमः. 385 व्यवस्थानः अस्मिन् व्यवस्थितिः म्हणजे याच्यामध्ये जे सगळं स्थापन झालं आहे, स्थिर आहे. सर्वस्य पूर्ण विश्व इति असा, ज्याच्यामध्ये पूर्ण विश्व स्थिरत्वात स्थापन झालं आहे असा तो व्यवस्थानः. लोकपालादी म्हणजे लोकपाल वगैरे. अधिकारः अधिकार विभज्य करोति इति व्यवस्थानः वेगवेगळ्या ना वेगवेगळे अधिकार याची व्यवस्था लावणारा तो असा व्यवस्थानः. लोकपाल जरायुज म्हणजे मॅमल्स. अंडज म्हणजे अंड्यातनं उत्पन्न होणारे. उद्बीज म्हणजे जे अंकुरातून निर्माण होणारे. वैश्य शूद्र ब्राह्मण क्षत्रिय ह्या सगळ्या वर्णांचं जो अधिकार देऊन, ब्रह्मचारी गृहस्थ वानप्रस्थ संन्यास इत्यादी सगळ्यांचं, सगळ्या आश्रमात सगळ्या वर्णांचा जो व्यवस्था लावतो तो, किंवा त्यांना वेगवेगळे अधिकार देऊन जो ह्या पूर्ण विश्वाची व्यवस्था राखतो तो
संपूर्ण विश्वाचा आधार पूर्ण ब्रह्मांडाला नियमानुसार आदेश देतो आणि त्याचे पूर्ण प्रशासन करतो असा जो तो व्यवस्थानः. ओम व्यवस्थानाय नमः.